कृष्णकन्या त्यांना मी आमंत्रित करतो व त्यांनी आपला सन्मान घेण्याकरिता व्यासपीठावरती उपस्थित राहावे. त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगतो. वैजयंती विशाल श्रीकृष्ण सिन्नरकर कृष्णकन्या नाशिक. आजोबा आणि वडिलांनी यांचे वारस चालवतात. म्हणजे आजोबा आणि वडील कीर्तनकार होते, त्यांचे ते वारस चालवतात आणि ते श्रीकृष्णकन्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 25 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी कीर्तन, प्रवचन, व्याख्याता, अभिनय, नाटक आणि अशा विविध चित्रपटात काम केलेलं आहे. म्हणजे अशा विविध क्षेत्रातील चित्रपटांमध्ये भूमिका केलेली आहे, म्हणजे अभिनय केलेली आहे. आणि त्यांचे सामाजिक पण जाणीव आहे. त्यांनी गेल्या लहानपणापासून ते सामाजिक काम करतात. त्यांच्या घरी आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणजे आपल्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, त्याचबरोबर भारतरत्न लता मंगेशकर, त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज अशा मान्यवरांनी त्याच्या घरी उपस्थिती नोंदवलेली आहे. असे मान्यवर त्यांना कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्याकडून त्यांच्या कार्यास शुभेच्छा आणि त्याच्या पुढील वाटचालीस पण शुभेच्छा. धन्यवाद. बोलणं आहे आणि ते नक्कीच बोललं पाहिजे थोडं तरी, म्हणून मी माझे विचार मांडते आहे. सर्वात प्रथम तर आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे, कारण माझ्या 2 जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार होणं हे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण अधिक आनंदमय कसा होतो याचं हे आजचं माझ्यासाठी असलेलं उदाहरण आहे. मी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत आजपर्यंत. पहिली गोष्ट तर मी राजकीय काम पण करते. भारतीय जनता पार्टीचं काम मी वयाच्या म्हणजे अतिशय 13व्या वर्षापासून मी कामाला सुरुवात केलेली. 8वीत असल्यापासून मी काम केलेलं आहे. अयोध्या कारसेवा ह्या दोन्ही अयोध्येत पोचण्यापर्यंतचं माझा प्रवास आहे. 90 साली मी अयोध्येत म्हणजे ज्या दिवशी तिथे रक्ताचे जे सडे होते ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, प्रेत डोळ्यांनी पाहिलेले आहेत. काय होती ती स्थिती आणि आम्ही अशा परिस्थितीतून घरातून निघालो होतो की घरात फोटो काढून ठेवला, आलो तर ठीक, नाही तर फोटोला हार घाला. प्रत्येक वेळेस माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे की मृत्यू हा हातावर घेऊन कधी पण घराच्या बाहेर पडायचं असतं, मृत्यूला घाबरायचं नाही आणि जगायचं असेल तर वाघ होऊन जगायचं, शेळी होऊन कधीच जगायचं नाही. कारण माझे वडील म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर सिन्नरकर महाराज, श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज यांची मी कन्या आहे, ज्यांनी स्वतः 29 वेळा बंदी बोट सोसलेली आहे. आणि लहानपणापासून आमच्या घरी पोलिसांचा गराडा असायचा, आमदार खासदारांचा घरापाशी नेहमी पहारा असायचा. अशा ह्याच्यातूनच वाढलेलो आम्ही आहोत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस देण्याची भूमिका ही वडिलांकडनं आजोबांकडनं माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही देत असतो. मुळात ज्ञान देणं हेच त्यांनी शिकवलेलं आहे. कीर्तनातून त्यांनी प्रत्येक वेळेस सगळं काही देण्याचं काम केलेलं आहे. समाजाला खूप काही दिलेलं आहे. जात धर्म याच्या पलीकडे, कारण त्यांचे सर्व जाती धर्माचे शिष्य आहेत त्यांचे. एका मुसलमान स्त्रीने त्यांना भाऊ मानलेलं होतं आणि एका ख्रिश्चन मुलीला त्यांनी दत्तक घेऊन स्वतःची मुलगी म्हणून आज तिचा म्हणजे त्या मुलीने प्रश्न केला कीर्तनात आल्यावर त्यांना की महाराज तुम्ही स्वतः ख्रिश्चनांना हिंदू का करून घेत नाही. तेव्हा वडिलांनी तिला खूप सुंदर उत्तर दिलं, माझा धर्म दुसऱ्या धर्माला आक्रमण करायला शिकवत नाही, असा माझा हिंदू धर्म आहे असं त्यांनी सांगितलं.
तेव्हा तिने सांगितलं, पण मला जर तुमच्या धर्मात यायचं असेल तर हां, कोणाला यायचं असेल तर माझा धर्म अडवत नाही. म्हणून त्यांनी तिला हिंदू करून घेतलं आणि ग्रेसीची निवेदिता की जिचं लग्न करून दिलं आणि त्यांना स्वतःला 3 मुली असताना 4थ्या मुलीला दत्तक घेतलेलं आहे. आणि ती आजसुद्धा वडील गेल्यानंतरसुद्धा प्रत्येक सणावाराला, दिवाळीला सुद्धा घरी येते, भावाकडनं होळीच साजरी करून घेते. असा आमच्या एकुलता एक भावाच्या आम्ही सगळ्या बहिणी आणि तुम्हीसुद्धा सगळ्या आमच्या बहिणीच आहात. हे आम्हाला आमच्या वडिलांकडनं शिकायला मिळालेलं आहे. आम्ही बरेच सामाजिक कामं केलेलं आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. मी आता बरंच काही सांगत नाही. असे बरेच कामं करत करत आज इथपर्यंत पोचली आहे. आज झालेला सत्कार सुनील मोंडे सरांचे मी आभार मानते की त्यांनी माझा सत्कार केलेला आहे आणि पुढच्या सत्काराकडे वळते आहे. पुढे आहे सौ सविता धनंजय चतुर, सामाजिक पुरस्कार आहे. अभिनेत्री आहे सौ सविता धनंजय चतुर. सविता बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत.